नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये खास मालवणी पद्धतीने कोळंबी मसाला कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत। ही रेसिपी अतिशय सोपी आणि चविष्ट आहे। चला तर मग सुरुवात करू। कोळंबी मसाला बनवण्यासाठी 300 ग्रॅम कोळंबी स्वच्छ धुवून त्याच्या पाठीवरचा दोरा काढून घेतलेला आहे। हा दोरा नाही काढला तर त्याच्याने पोट खराब होऊ शकतं। हळद, मालवणी मसाला, गरम मसाला आणि फोडणीसाठी एक कांदा, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि वाटण करण्यासाठी 2 कांदे, 1 वाटी खोबरं, अद्रक, 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या आणि कोथिंबीर आणि मीठ। आता आपण कोळंबीला मॅरिनेट करून घेऊ। कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि लिंबाचा रस। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ। आणि 5 मिनिटं मॅरिनेट साठी ठेवून देऊ। तोपर्यंत वाटण तयार करून घेऊ। पॅन मध्ये तेल घातलेलं आहे। आता आपण कांदा, लसूण आणि अद्रक भाजून घेऊ। आणि इथे कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये खोबरं घालायचं आणि ते पण भाजून व्यवस्थित सर्व घ्यायचं। तुम्ही बघू शकताय कांदा आपला लालसर झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये खोबरं घालून घेऊ आणि ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं। आणि ते परतून झालं की त्याच्यामध्ये कोथिंबीर पण परतून घ्यायची। तुम्ही बघू शकताय सर्व साहित्य भाजून झालेलं आहे। आता हे थंड झाल्यावर मिक्सरला आपण फिरवून घेऊ। वाटण तयार झालेलं आहे। आता आपण फोडणीला घालून घेऊ। सर्वप्रथम तेल घालून घेऊ। तेल गरम झालेलं आहे। कांदा घालून तो परतून घेऊ। कांदा भाजलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालू। व्यवस्थित परतून घ्यायचं। आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घालू आणि व्यवस्थित सर्व परतून घेऊ।
इथे कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा। टोमॅटो व्यवस्थित मऊ झालेला आहे। आता आपण मालवणी मसाला घालू। इथे मी 2 चमचे मसाला घातलेला आहे। 1 चमचा गरम मसाला घालू। व्यवस्थित परतून घेऊ। आता आपण त्याच्यामध्ये वाटण घालू। वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये कोलंबी घालायची। आता वाटण परतून झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये कोलंबी घालू। आता मग त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालू। जे वाटणाचं पाणी आहे ते पण घालून घ्यायचं त्याच्यात। चवीनुसार मीठ। आता आपण याच्यामध्ये 6 ते 7 कोकम घालू आणि 10 ते 15 मिनिटं मध्यम आचेवर शिजायला ठेवू। तुम्ही बघू शकताय कोलंबी मसाला तयार झालेला आहे आणि कोलंबी पण व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण कोथिंबीर घालून सर्व करून घेऊ। तुम्ही बघू शकताय मालवणी पद्धतीने कोलंबी मसाला तयार झालेला आहे। तुम्ही नक्की बनवून बघा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।